श्री स्वामी समर्थ सर्वांना. धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आहे दसरा. तर मी इथे स्वामी महाराजांना अंघोळ घातलेली आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना, लक्ष्मी नारायणांची मूर्ती आहे ही. महादेवाचा आता गंध लावून घेऊया सर्व देवांना. त्यानंतर महाराजांना आसनावर बसवलं आहे. त्याच्यानंतर महाराजांचे लोड मांडते. त्याच्यानंतर त्यांना वस्त्र पण घालायचे आहेत. आता सर्व देवांना आसनावर बसवते. सर्व देवांना गंध लावून झालेला आहे. आता देवांना मांडलेला आहे आणि प्रसाद वगैरे मांडला. त्याच्यानंतर पाणी पण महाराजांना, अगरबत्ती, धूप वगैरे लावला आहे. देवपूजा झालेली आहे माझी. आता त्याच्यानंतर मी कपडे धुतले. कपडे धुवून आज खूप छान ऊन पडलेलं होतं. कपडे झाल्यानंतर फरशी पुसून घेतली छान अशी. त्याच्यानंतर आमचे साहेब फुलं घेऊन आलेले होते. ते म्हणजे एवढे फुलं आणलेले आहेत आणि आता ते फुलांची माळ बनवत आहे. छान येते त्यांना माळ बनवायला. तुम्हाला दाखवेल बनवल्यावर. आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे. मी सगळं काम आवरून घेतलं आणि नंतर स्वयंपाकाला लागले. तर आपल्या इकडं कसं सणाच्या दिवशी चूल किंवा चुलीला कसं हळदी-कुंकू वगैरे लावतात, तसं मी पण इथे गॅसची पूजा करून घेत असते नेहमी. आता पण घेते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक चालू करणार आहे. तिथे स्वस्तिक काढून घेते. गॅसची पूजा करून घेतल्यानंतर मग स्वयंपाकाला लागणार आहे. कारण की पूर्वी पण पुरण टाकताना नाही का चुलीची पूजा करून घ्यायची छान अशी आणि पाया पडायचं पूजा केल्यानंतर आणि त्याच्यानंतरच स्वयंपाकाला लागायचं असतं. आता मी स्वयंपाकाला लागणार आहे. तर मी कुकर घेतलेला आहे इथे आणि तांदूळ पण घेतलेले आहेत. तर भात लावून घेते मी आधी. त्यात मीठ टाकले. आता कुकर गॅसवर ठेवून घेते. त्याच्यानंतर मी पीठ पण मळायला घेते आणि इथे खिरीचे पण तांदूळ भिजवून घेतलेले आहेत असे छान असे. 2 ते 3 तास भिजवून घेतलेले आहेत आणि पीठ मळून घेते मी. बघ मला काय भेटलं. काय भेटलं? मी ना शिवच्या इथे जेवायला गेली होती ना, तर ना हे बघ मी काय काय आणलं. काय आणलं? हे बघ, याला चिचुंदरी म्हणता. हे असं टाकायचं राहतं. हे बघा बेल्ट आहे हा. आणि हे बघा ही चंद्रकोर ही मेहंदी आहे. अजून काय काय भेटलं? अजून काय बघ हे तसं ते असं ते नाही का लावत आपण ते रेश हे ऍपल आहे, फुले अजून ईमेल पेंड आहे आणि हे बघा किती छान ब्रासलेट भेटले मला. थांबा तुम्हाला घालून दाखवते मी. हे बघा आणि ब्रासलेट छान दिसतंय ना. बाय. तर आज धनश्री दिदी गेली होती शिवच्या घरी जेवायला, कारण की ती कन्यापूजन असतं ते करायला. तर तिला ह्या खूप साऱ्या वस्तू भेटलेल्या आहेत. तर ती खूप खुश आहे. तर मी इथे पोळ्या करायला घेतलेल्या आहे आणि पटापट अशा पोळ्या करून घेते, कारण की अजून मला आमटीचं पण वाटण भाजायचं आहे. तर इथं कांदा भाजून घेते. तर मी सगळं आमटीचं वाटण भाजून घेऊन मिक्सरमधून काढले. तर आता आमटीला फोडणी देते. तर तेल टाकलं आधी, त्याच्यानंतर लसूण आणि मसाला टाकला. तर मस्त अशी फोडणी बसलेली आहे आमटीला. तर छान वास येतोय. मस्त वास येतोय. तर आमटी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर कुरड्या तळून घेते. तर ही लोखंडाची कढई आहे. तर भजे वगैरे तळण्यासाठी चांगली कढई आहे. तर पापड पण तळून घेतलेले आहेत. अजून खूप काम बाकी आहे. अजून भजे पण तळायचे आहेत. तर इथे भजे तळायला घेते. भजी तळून घेतल्यानंतर अजून
नैवेद्य दाखवायचा आहे. आता भजे पण तळून होतील थोड्याच वेळात. तर इथे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. भजे केलेले आहे, आमटी झालेली आहे, खीर पण केलेली आहे. त्याच्यानंतर पापड कुरड्या तळून घेतलेल्या आहेत, पोळी बनवली आहे, भात बनवला आहे. त्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवते. आणि आज दसरा असल्यामुळं खूप धावपळ झाली कामाची. आता नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मग जेवण करायचे आहेत. तर तुम्हाला पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.